कंपनीचा शेअर्स घेतो आणि एवढे आपण कष्टाने पैसे कमवलेले असतात आणि तो शेअर्स जर आपल्या जर चुकीच्या कंपनीचा जर आपण शेअर्स घेतला आणि कदाचित आपल्याला सगळं माहीत असतं, पी रेशो माहीत असतं, मार्केट कॅप माहीत असतं, डेट टू इक्विटी, ROE ROC ही पूर्णपणे आता माझ्यासारखी भरपूर लोक आहेत आणि ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं असतं की कंपनीचं बॅलन्स शीट बघा, प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघा, कॅश फ्लो स्टेटमेंट बघा किंवा कंपनीचा ते पिओ रिस्क स्कोअर बघा किंवा ह्या भरपूर काही पॅरामीटर आहेत मित्रांनो जे काय फंडामेंटलचे हे तुम्हाला प्रत्येकजण शिकवत असतो. पण मित्रांनो एक आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण अशी हिडन कन्सेप्ट बघणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिसची की ती जर तुमच्या लक्षात आली तर भविष्यात होणारं सगळ्यात मोठं नुकसान हे तुमचं नुकसान आजच टळू शकतो. तर चालेल मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थमध्ये आपले स्वागत आहे. मी अजित मोरे. फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे काही व्हिडिओज आहेत ते सहज येऊन तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ओके. तर मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घ्या की ज्यावेळेस एखादा माणूस धंदा करतो किंवा ज्यावेळेस एखादी कंपनी चालती त्यावेळेस एक अशी काहीतरी गोष्ट असते कंपनीकडं की ती जर गोष्ट जर घडली तर कंपनी मोठमोठ्या कंपन्या कॉलॅप्स होतात. आलं लक्षात. मग आपण एवढा 1000 कोटी 500 कोटी मार्केट कॅप बघून कंपनीत गुंतवतो, पण तरीसुद्धा ती कंपनीसुद्धा कॉलॅप्स होऊ शकते. मग त्यासाठी मित्रांनो एक कंपनी आपला एक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे कंपनी मार्केटमध्ये एखादी लिस्ट होती ह्याचा अर्थ पूर्णपणे त्याला पब्लिकली सगळ्या गोष्टी त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट एकदम ट्रान्सपरन्सीच्या वेळेने पूर्णपणे डिस्क्लोज करावं लागतंच. परंतु ती डिस्क्लोज केलेलं फायनान्शियल स्टेटमेंट वगैरे हे आपल्याला एक ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला त्या गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. नाहीतर कंपनी तर सगळा डाटा देते पण ॲज अ इन्व्हेस्टर आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत, मग त्याला काही लॉजिक उरत नाही मित्रांनो. मग कंपनी तर पूर्ण कंप्लायन्सला फॉलो करून तुम्हाला डाटा देते त्या आमच्या कंपनीचा असं आहे. मग तो डाटा ॲनालिसिस करण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे. म्हणून तर आपला चॅनल पूर्णपणे तुमच्या चॅनलचा एकच उद्देश आहे की आपला मराठी माणूस एकदम आर्थिक साक्षर व्हावा. मग मित्रांनो, एक कॉन्टेंजंट लायबिलिटी ही असं एक पॅरामीटर आहे की ती पॅरामीटर जर तुम्ही जर लक्षात घेतला तर मोठमोठ्या कंपनीत भविष्यात होणारं नुकसान हे तुमचं वाचू शकतं. म्हणजे कंटेंजंट लायबिलिटी म्हणजे काय असते मित्रांनो, एखाद्या कंपनीवर समजा काहीतरी कोर्ट केस चालू आहे किंवा कुठेतरी पॅनल्टी चालू आहे किंवा भविष्यात एखाद्या कंपनीवर भविष्यात असा खर्च आहे की तो खर्च तर आता तुम्हाला प्रॉफिट लॉसमध्ये किंवा बॅलन्स शीटमध्ये किंवा कशात दिसणार नाही किंवा कॅश फ्लोमध्ये दिसणार नाही, परंतु त्या कंपनीला माहीत आहे की येणाऱ्या 2, 3, 4 वर्षात अनएक्सपेक्टेडली हा खर्च येऊ शकतो. एखाद्या कंपनीचा कोर्ट मॅटर चाललेला असतो किंवा कुठेतरी एखाद्या प्रॉडक्टबद्दल इश्यू असतो. मग ते प्रॉडक्टबद्दलचा इश्यू कव्हर करण्यासाठी कंपनीला 500,000 कोटीचा भविष्यात एखाद्या वेळेस दंड भरावा लागू शकतो. मग ही भविष्यात येणारा जे काही अडथळा आहे ना त्या अडथळ्याचं मित्रांनो कंपनी आजच कुठंतरी त्याचं एकदम कॅल्क्युलेशन लावून ते आपल्यापुढे डिस्क्लोज करत असते. मग ही कॉन्टेंजंट लायबिलिटी किती आहे हे जर मित्रांनो तुम्हाला जर कळालं तर तुम्ही तेवढा एक छोटासा निर्णय हे तुमचं इन्व्हेस्टमेंटबद्दल पूर्णपणे जर्नी बदलू शकतो. फक्त एकच आहे, एखादी कंपनी जर समजा 5,000 कोटीची एखादी कंपनी असेल मग त्याला कॉन्टेंजंट लायबिलिटी म्हणजे काय की ती कंपनी भविष्यात किती मोठा फटका सहन करू शकते. एक 200, 300, 100, 200, 300 कोटी रुपयाचा जास्तीत जास्त तो फटका सहन करू शकतो. पण एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशनच आहे 5,000 करोड आणि त्याची जर कॉन्टेंजंट लायबिलिटी जर असली 2.5 ते 3,000 करोड तर ती कंपनी भविष्यात कॉलॅप्स होणार. कारण की ती कुठेतरी एक अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे आज तर गाडी चालती पण गाडीला जर एक इंजिन काम जर आलं किंवा गाडीचं जर डायरेक्ट इंजिनच ब्लॉक झाले तर उद्या भविष्यात गाडी बंद पडणार ही एकदम साहजिक आहे. मग त्यामुळे आपण कसं गाडीमध्ये बसताना किंवा ड्रायव्हिंग करताना गाडीचं पूर्ण एकदम सस्पेन्शन बघतो, गाडीचं एकदम सर्व्हिसिंग वगैरे करतो, तसं कंपनीत इन्व्हेस्टमेंट करताना ही कॉन्टेंजंट लायबिलिटी ही तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि ही कॉन्टेंजंट लायबिलिटी तुम्ही मार्केट कॅपच्या तुलनेत ती कम्पेअर करा आणि ते तुम्ही लक्षात घ्या की कॉन्टेंजंट लायबिलिटी ज्या कंपनीची जास्त आहे त्या कंपनीमध्ये काय रिस्क घ्यायची. आपण पैसे एवढं कष्टाने कमवतोय, मग कष्टाने कमवलेल्या पैशाची अशी रिस्क घ्यायची नाही. कारण की प्रत्येक मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंटला पर्याय आहेत. मग तुम्ही दुसरी कंपनी लगेच निवडू शकतात. तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की कॉन्टेंजंट लायबिलिटी ती काय असते आणि ती कंपनीची आपण कशी बघायची. जस्ट तुम्हाला एक स्क्रीनवर मी हे करतोय. मित्रांनो, गोष्टी इम्प्लिमेंट होणं डिफिकल्ट असतं. नॉलेज तर तुम्हाला भरपूर देणारे लोक आहेत, परंतु त्या गोष्टी जर तुम्हाला जर प्रॉपर जर लक्षात आल्या तरच तुम्हाला कुठेतरी त्याचा फायदा तुमच्या लाईफमध्ये होणार आहे. नाहीतर तुम्ही बघा यूट्यूबवर हजारो लाखो लोक असे आहेत की ते यूट्यूब चॅनलवर त्यांचं पर्सनल प्रत्येकाचं ओपिनियन सांगतात. तर ही पूर्णपणे मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवत आहे. तुम्ही screener.in वर आपण गेलो आहे. हे कोणत्याही कंपनीचं हे करा. एक उदाहरणार्थ नाथ बायोजन एकदम स्मॉल कॅप कंपनी घेतो आहे मी 322. मग इथं मित्रांनो इथं एक पॅरामीटर तुम्हाला असे लावता येतात. नाथ बायोजनचं जर बघितलं तर इथं कॉन्टेंजंट लायबिलिटी, अरे बापरे बघा, म्हणजे 79 करोडची कॉन्टेंजंट लायबिलिटी नाथ बायोजनची. म्हणजे काय की भविष्यात जर काही कंपनीला काही अडथळा वगैरे आला तर 79 करोड रुपयाचा फटका कंपनीला बसू शकतो. मग कंपनीचं व्हॅल्युएशन आहे 300 करोड आणि त्याच्यातलं जर 89 करोड आहे हा ॲक्च्युली जर नंबर्स बघितला तर, म्हणजे 322 करोडची कंपनी त्याला जर 90 करोडचा जर फटका बसत असेल तर ती कंपनी कशी सर्वाईव्ह करणार ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे ना. त्यासाठी मग मित्रांनो ही कॉन्टेंजंट लायबिलिटी हा जर मुद्दा तुम्ही हिडन मुद्दा लक्षात ठेवला तर तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंटबद्दल जर्नी अजून इझी होईल. तुम्ही अजून एखाद्या मोठ्या कंपनीचं घ्या.
बजाज 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 ॲटोचं घेऊ आपण. ओके, बजाज ॲटोचं कंटेंजंट लायबिलिटी किती? 4,600 ह्याची 4,600 4 करोडची कॉन्टेंजंट लायबिलिटी. परंतु मित्रांनो 2,89,000 करोडची बजाज ॲटो कंपनी, त्यामुळे ती 4,000 करोड तरी पण थोडा कन्सर्न असतो, परंतु ती एक अफोर्ड करू शकते. त्यामुळं लक्षात घ्या की ही कॉन्टेंजंट लायबिलिटी ही जी काही कन्सेप्ट आहे ना, ही तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 5 स्टॉक असू द्या 10 असू द्या, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधले ते 10 स्टॉक चेक करायचे. समजा माझ्या पोर्टफोलिओमध्ये कोणता आहे? टाटा पॉवर आहे. चेक करून बसा ना, काहीच अडचण नाही. हो का, टाटा पॉवर 1,30,000 करोडची कंपनी, तरी 5,000 म्हणजे समजा 4 ते 5% कॉन्टेंजंट लायबिलिटी कंपनी अफोर्ड करू शकते. पण अबाव 5 ते 10% वर म्हटलं तर कंपनी भविष्यात कॉलॅप्समध्ये जाऊ शकते. हे कॉन्टेंजंट लायबिलिटी म्हणजे ही एक अनएक्सपेक्टेडली मुद्दा असतो की जो कंपनीला भविष्यात फेस करावा लागू शकतो. असं नाही की तो कंपल्सरी आहेच. म्हणजे काही कंपन्या लिगल इश्यू आहेत तो क्लिअर करतात, काही कंपन्या लिगल इश्यू क्लिअर करत नाहीत. मग ज्या कंपन्या लिगल इश्यू क्लिअर करतात त्याची कॉन्टेंजंट लायबिलिटी कमी होते. ज्या कंपन्या लिगल इश्यू नाहीत क्लिअर करत त्यांना तो कॉन्टेंजंट लायबिलिटीचा फटका भविष्यात बसू शकतो. ओके, आता ही टाटा पॉवर बघा किंवा अजून कोणती XYZ एखादी कंपनी घ्या किंवा टायटन, ही लार्ज कॅप कंपनी आपण घेतो आहे. त्याच्यापेक्षा एक जी आर इन्फ्रा प्रोजेक्ट घेऊ आपण. हे 8,598 करोडची कंपनी, ह्याचा 888ला स्टॉक आहे. ह्याच्यात कॉन्टेंजंट लायबिलिटी बघा मित्रांनो, हे जवळजवळ अबाव 20% आहेत की कॉन्टेंजंट लायबिलिटी जास्त आहे. मग अशा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडं एकदम रिस्क असू शकते. ओके, हा तर व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे, परंतु तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या की या छोट्या छोट्या गोष्टी एज्युकेशनल पर्पजसाठी जर इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला चांगल्या कंपनीबद्दल, इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि चांगल्या कंपनी निवडण्यास तुम्हाला चांगली मदत होऊ शकते. ओके, चालेल. व्हिडिओ काय जास्त मोठा करण्यात लॉजिक नाही, परंतु एकच आहे की ही जी काही कॉन्टेंजंट लायबिलिटी आहे ही तुम्ही कन्सेप्ट तुमच्या जे काही पोर्टफोलिओमधले स्टॉक आहेत ते बघा. आणि जर काही अडचण वाटली तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्ट सांगा, किंवा आपण ह्या टाईपचे व्हिडिओज बनवले पाहिजेत, हा पॅरामीटर तुम्ही कव्हर केला पाहिजे. चालेल, थँक्यू, धन्यवाद.